महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. 3 वर्षापूर्वी 2022 मध्ये शिवसेनेत मोठा बंडखोरीचा प्रसंग घडला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट तयार केला आणि आपली शिवसेना खरी असल्याचा दावा केला. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाची ठिणगी पडली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादी पक्षावरती दावा केला. त्यामुळे दोन्ही पक्षांतून स्वतंत्र गटाचा उदय झाला आणि पक्षाच्या नाव व चिन्हावरून वाद निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या वादावरती निर्णय देताना एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले, तर अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली. परंतु या निर्णयावरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता जवळपास 2 वर्षांनंतर होत आहे. या प्रकरणात सध्या काय घडामोडी घडत आहेत त्याचा आढावा घेऊयात. नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहताय ट्रेंडी गप्पा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे गटाने आपल्या याचिकेवरती तत्काळ सुनावणीसाठी मागणी केली आहे. ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही मागणी मांडली आहे. सिब्बल यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मतदारांसाठी पक्ष चिन्ह ओळखणे महत्त्वाचे आहे. शहरी भागात लोक साक्षर असले तरी ग्रामीण मतदारांमध्ये पक्ष चिन्हांविषयी स्पष्टता आवश्यक आहे. त्यामुळे या याचिकेची सुनावणी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळातच घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. मात्र ही मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली जाते अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सिब्बल यांचा युक्तिवाद काय आहे पाहूयात. या प्रकरणात सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 2023च्या संविधान खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला, ज्यात स्पष्ट आहे की केवळ विधिमंडळातील संख्याबळावरती पक्षाची खरी ओळख ठरवता येत नाही. मात्र निवडणूक आयोगाने हा निर्णय फक्त विधायी बहुमतावरती आधारित घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेमध्ये फूट आणि चिन्हावरून वाद. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्ष 2 गटात विभागला गेला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले. ठाकरे गटाने या निर्णयाला आव्हान देत म्हटलं की निवडणूक आयोगाने हे लक्षात घेतले नाही की उद्धव ठाकरे गटाला पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या वर्गाचा पाठिंबा आहे. आयोगाने केवळ विधायकी समर्थनाचा विचार करून पक्ष ओळख ठरवली. याशिवाय निवडणूक आयोगाने परिच्छेद 15 अंतर्गत विवादांचे तटस्थ माध्यम म्हणून आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी आपली संविधानिक स्थिती कमकुवत करण्यात आल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. तुमच्या मते शिवसेनेचे खरे वारसदार कोण आहेत? एकनाथ शिंदे यांचा गट की उद्धव ठाकरे यांचा गट? पक्ष चिन्ह कोणाला मिळायला हवे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी ट्रेंडी गप्पा चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.